हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे 2 जानेवारी आणि आता सकाळचे वाजलेले आहे 8:30. तर सकाळी 6:30 पावणे 7ला आमच्याकडे पाणी येतं. ते भरल्याच्या नंतर आता इथे ना आम्ही चिकन वडे, आजचा बेत आहे आमच्याकडे. तर त्याचीच इथे तयारी चालू आहे. तर आई इथे वड्यांचं पीठ मळून घेत आहेत. तर त्याच्यासाठी ना इथे आता ते बघताय तुम्ही, ती काकडी आहे. तर ह्या टायमाला आमच्याकडे इतका काकडीचा बहर होता ना, तर तुम्हाला जर माझे डिटेलमध्ये ब्लॉग बघायचे असतील ना काकडीचे, तर ते माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे, तर नक्की जाऊन बघा. तर इथे आईंनी तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला इन्स्टंट वडे बनवायचे आहेत. जर आपला दुसऱ्या दिवशीचा बेत असेल की आणि आपल्याकडे जर पीठ रेडी नसेल ना, तर अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करता येतं. तर तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ, आपली गरम मसाल्याची पावडर, त्याचबरोबर रात्रीचा भात असतो तो आणि कांदा एकत्र मिक्सरला वाटून घ्यायचा, बारीक प्युरी करायची आणि मग ती पिठामध्ये मिक्स करायची. मीठ, हळद आणि जे काही आपल्या घरी गरम मसाले वगैरे असतात ते वापरून ना पीठ मळून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याला असा ना निखाऱ्यांचा दम द्यायचा, तूप किंवा तूप टाकून, आणि ते ढाकून ठेवायचं. गरगरीत पीठ एकदम वरती येतं आणि अप्रतिम वडे होतात. तर त्याच्यामध्ये ना आम्ही काकडीसुद्धा ॲड केली होती. तर आणि भाऊजी आले होते पुण्यावरून, तर ते दुपारच्या गाडीने परत रिटर्न जाणार होते. तर मग इथे ना आई मुळ्याची भाजी काढून देत होते. तर ती ताईला घेऊन जातील मग ते. तर इथे मस्तपैकी असे छोट्या छोट्या मुळ्यांच्या म्हणजे ताजी भाजी काढून ना त्याच्यात जुड्या बांधून घेणार आणि मग भाऊजी जाताना ते घेऊन जातील. तर इथे बघू शकता आपल्या आवारातली आईंच्या मेहनतीची ही भाजी आहे. तर जितकं सोपं दिसतं ना तितकं सोपं नाही आहे. मातीमध्ये जितकं पेरायला जाणार तर त्याला खूप मेहनतसुद्धा लागते आणि ती मेहनत आई आणि पप्पा इथे गावाला असतात त्याच्यामुळे ती घेतात. आणि जेव्हा महिन्यातून एकदा वगैरे फेरी मारतो ना, तेव्हा आम्हीसुद्धा त्यांना मदत करतोच. आम्हालासुद्धा खूप आवडतं. खास करून आमच्या लहान मुलगा आहे माझा 5 वर्षाचा. तर त्याला मातीमध्ये काम करण्यासाठी आणि खास करून त्याला रानात काम करायला खूप आवडतं. तर माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये गावच्या तो काही ना काहीतरी करताना तुम्हाला दिसेलच. आणि आता इथे दोघं मस्तपैकी खेळत आहेत. तर आरवसुद्धा 1 वर्षाचा आहे आणि बघू शकता कसा तुरुतुरू चालतो. खूप मस्ती करते, दोघांची खूप मस्ती चालू असते. असू दे ना, असं नको मला. तो बसलाय कसा साहेब. अरे आणि इथे मी चिकनला फोडणी दिली होती. तर चिकनसुद्धा आपलं मस्तपैकी शिजलेलं आहे. तर ह्या टायमाला ना गावठी चिकन नव्हतं घेतलं, तर आपलं जे बाजारचं असतं ना बॉयलर इंग्लिश कोंबड्यांचं, तर ते आणलं होतं. आणि इथे आईंचं म्हणजे आई घरात ना गोधड्या शिवतात. तर मुंबईला होतं तेव्हासुद्धा शिवायचे आणि आता गावाला गेल्यात तर तेव्हासुद्धा शिवत आहेत. तर इथे वाडीतले आमच्या म्हणजे कोणी ना कोणी बाजूच्या गावातले किंवा गावातले असे येत असतात गोधड्या शिवायला घेऊन. तर इथे तेच आल्या होत्या आणि त्यांचं आता गोधड्या शिवायचं म्हणजे किती शिवायचे आहेत वगैरे काय ते सगळं चालू होतं. तर इथे जी आपण 2-3 दिवसापासून हळद कापतोय ना, तर ती रोज अशी सुकत टाकायला लागते. तर ही आपली पहिलाच म्हणजे लॉट आहे हळदी. तर हे आमच्या बनी आई आहेत ना, तर त्यांचा इथे वाडा होता. त्या वाड्यामध्ये ते बरेच वर्ष राहत होते आणि आता त्यांना घरकुल लागलं आहे, म्हणून आता त्यांचा हा चौथरा बांधला आहे. आता हळूहळू घर होईल त्यांचं. पसरवायला लागेल, मी पसरवते. देवांगचा हा पहिल्या बड्डेचा बॅनर आहे. एवढा मोठा बड्डे. आम्ही पहिल्या जुन्या सोसायटीत राहायचो ना म्हाडाच्या, तिथे होता, बनवून घेतला होता. सरीसाचा
आणि देवांग हा वर्षाचा होता त्याचा तर photo. ही हळद आहे ना, ही सुकवून ना मग आता हिचं 11 पुढे काय जानेवारी. करणार ते मी तुम्हाला सांगते. कापली की ती सुकवली जाते आणि कडकडी सुकली ना एकदम अशी आकसली ती की मग परत तिला आई पाण्यामध्ये धुणार स्वच्छ की त्याच्यावरचं जे साल असतं ना ते निघून जाईल आणि मग परत तिला कडकडीत उन्हात सुकवणार आणि मग त्याच्यानंतर ती ही पावडर केली जाते वाटून. तर ते सुद्धा आपल्या घरामध्येच होणार आहे आणि ह्या टायमाला इतकी हळद झाली आहे ना, बऱ्यापैकी हळद चांगली लागलेली आहे. तर हळदीचा व्लॉग जर बघितला नसेल तर इथे मी वरती आय बटनमध्ये तुम्हाला लिंक देईल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आता इथे ना भाऊजींना जायचं होतं दुपारच्या गाडीने, त्याच्यासाठी मग त्यांना नाश्ता म्हणून ना वडे आणि चिकनच खायला दिलं होतं की जेणेकरून मग त्यांना जास्त भूकसुद्धा लागणार नाही आणि मग नंतर जर त्यांना भूक लागली तर ते गाडीमध्ये काहीतरी घेऊन खातील. तर इथे त्यांचं ताट रेडी करत होती जेवणाचं, पण झालं असं की मी जेवण वाढायला घेतलं आणि ते आणि पप्पा तिकडे खाली बनियाईंच्या इकडे गेले आणि आम्ही खूप त्यांना आवाज देत होतो पण इथून आवाजच जात नव्हता. आणि इथे मस्तपैकी असं गरमागरम वडे, त्याचबरोबर चिकन, कांदा, लिंबू असं त्यांचं मस्तपैकी. तर आता इथे भाऊजींना जेवायला दिलंय.
इथे जेवायला वाढलं आणि पप्पा दोघांना घेऊन गेलेत, म्हणजे देवांकाने आरवला आणि त्याचबरोबर भाऊजी सुद्धा गायब आहेत. आणि आम्ही एवढा आवाज देतो तरी आवाज येत नाही, म्हणजे नक्कीच ते कुठेतरी लांब गेले असतील. तर आता त्यांना भाऊजी काल रात्री पुण्यावरून बसून म्हणजे एस टीने इथे आले सकाळी आणि आता ते लोक खेळलं जाणार आहेत. तर त्यांचं काहीतरी काम आहे. तर आणि देवेंद्र आणि देवांग जाणार आहेत नदीवरती. तर आई पाठीमागे वडे बनवत आहेत. आता जेवायला वाढलं होतं त्यांना, कारण मग ते दुपारच्या ट्रेनने तिथूनच खेडवरूनच ते पुण्याला निघणार होते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही सकाळच लवकर घाट घातला की म्हटलं खाऊन जातील. तर आता त्यांना आम्ही शोधतोय तर कुठेच भेटत नाही आहेत ते. तर आता थोड्याच वेळात आलेत की सगळे म्हणजे जेवतील आणि मग जातील आपापल्या कामांना. देवांग, आरव नाही, कुठे गेले काय माहिती. तर गरम गरम पोळा खायला खूप मजा येते, मस्त लागतो. नंतर तर जेवणावर खाऊच आपण. तर शेवटी वैतागून ना देवेंद्र त्यांना शोधण्यासाठी गेला, कारण बनियांचं घर आहे ना ते तिथे खड्ड्यामध्ये असल्यामुळे तिथे मे बी आवाज जाणार नाही. मग तिथे आहेत का ते बघण्यासाठी गेला होता आणि ते तिथेच होते, पण आतमध्ये थोडं असल्यामुळे ती आवाज जात नव्हता आमचा. आणि आता त्यांना सगळ्यांना इथे घेऊन आलेला आहे. काय रे, आवाज नव्हता आहे तुम्हाला आमचा? हा नको, आंब्या भरून आण, डाळ पाडू नको. तर इथे ना मी गव्हाचं पीठ थोडंसं मळून दिलं आहे देवेंद्र आणि देवांसाठी. तर भाऊजी आणि पप्पांना तिथे भरण्याला सोडून मग ते तिथल्याच नदीवरती मासे पकडायचा त्यांचा आजचा बेत आहे. त्याच्यासाठी ना मुंबईवरून गळ ऑर्डर करून आणलेले आहेत. तर ते तुम्हाला दाखवते. तर ह्या बॉक्समध्ये ते गळ आहेत, जेणेकरून त्याची खूप इच्छा होती की मला मासे पकडायचे आहेत आणि आता ते लोक निघालेले आहेत. पडला पडला बाबा. आपण दुपारी गेलो ना ते लागेल रे. त्याला काय आहे, खवली लागले तर मग काय त्यांना टाइमपास करायचंय, नाही तर हे नाही ते गप्पी घेऊन याल. पीठ घेतलं काय आहेत मोठे मासे, ते जरा हे करायला पाहिजे होतं. इच्छा पूर्ण करतायत. हा जास्त भेटले तर तुम्हाला फोन करू, मग घेऊन या, जेवायला या. काय काय किस कर बाय. फ्लाइंग किस दे. बाबा गेले ना, कपडे घातलेले प्लास्टिकचा आहे ना पिवळावाला, त्याच्यावर टाकते. टाटा. जास्त भेटले तर भाऊजींना तिथूनच फोन कर. बाबा बाबा हात पण कसा आलतो, असं 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 टाटा. आपण असं असं करतो, असं असं. झोप आली आता त्याला. हो त्याला आता झोपव. टाटा कर बाबांना, टाटा मामांना, टाटा मामा चालले. मामांना फ्लाइंग किस दे. सोडून देतात. फ्लाइंग किस दे मामांना. अच्छा कर दे. काय बघतोय, फोनवरच करतो तो व्हिडिओ कॉल. टाटा मामा, टाटा कर. मामा चालले. मी चाललोय ना म्हणून हा त्यांच्याकडे बघतोय तू. टाटा दादा.
पाण्यात उतरू नका, मगर आहे. बाहेरूनच काय करायचं ते करा. चला. तर कुडोशीच्या नदीवर ते लोक गेले नाही, कारण मगर आहे आणि त्यात देवांगला घेऊन गेला होता. आणि मग इथे आमच्या तळ्यामध्ये म्हणजे आमच्या वाडीमध्ये म्हणजे गावामध्ये शिरताना जो नदीचा पूल लागतो ना, तर तिथे नदीवर आलेले आहे ते लोक. कपडे काढू. आता नाही रे कपडे. चल पहिले. दाखवतो. मग तू मला वाटलं तू चालू करून देतलंस. हा गेला झाला. हे दाखव, इकडे पण दाखव. इकडे दाखव. पीठ आणि मी कधी करणार काय हा काय हा बाबा. दाखवू का मी हे सगळं. नको, हे दाखव. हे दाखव. दिसते का व्हिडिओ मध्ये? हे दिसते का मी करतोय ते? हा मग मला कधी देणार काय मला. पहिले येतात का बघू दे बापरे. हा ह्याच्यात येतात का बघू दे. लय गरमी लागते. टाकू. आता बघा. बस पॉज कर. पॉज कर. तर आम्ही मगाचपासून गळ टाकून बसलो. तुम्हाला हा दिसत असेल गळ. पण मला अजून एक पण मासा आम्हाला लागलेला नाही त्याला. मासे तर भरपूर दिसत आहेत. एक पक्षी आणि तिथे एक दोन पक्षी. ते बघा तिथे दोन पक्षी. पक्षी बगळा येतो. एक दोन बगळा आहे. तर बिचारे खूप प्रयत्न करून त्यांना एकही गळाला मासा लागला नाही. आणि का नाही लागला ते मला पण माहीत नाही. सो म्हटलं आजचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करूया आणि भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.